रामकृष्ण हरी माऊली आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानाला सुरुवात होणार आहे। त्याआधी संपूर्णपणे देहू नगरी आहे ती वारकऱ्यांनी फुलून गेलेली आहे। हजारो वारकरी सध्या देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ही आपण दृश्य पाहतोय मंदिराबाहेरची ही दृश्य आहेत आणि आज मंदिराला आकर्षक पुष्प सजावट आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि वारकरी आता या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय की चारही बाजूने वारकरी आता दाखल झालेले आहेत। पावसाळा सुरू झाले की वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे आणि त्यानंतर आता प्रमुख संतांच्या पालख्या आहेत त्या आता प्रस्थानाला निघालेल्या आहेत। आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। 340वा हा खरं तर सोहळा आहे आणि हाच सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी दिंड्यांसोबत आता देहू नगरीमध्ये दाखल सुद्धा झालेले आहेत आणि दुपारी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं मुख्य सोहळा आहे प्रस्थान सोहळा तो सुरू होणार आहे आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी आहेत ते खरं तर आता आपल्याला नाहून निघालेले पाहायला मिळतील। हळूहळू वातावरण जे आहे ते अगदी भक्तिमय होणार आहे। आता वारकरी या देहू नगरीमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि पहाटेपासूनच संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये जे विधिवत पूजा आहेत त्या सुरू आहेत आणि दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख जो प्रस्थान सोहळा असणार आहे तो सुरू होणार आहे आणि त्यामुळे सगळे वारकरी आहेत ज्यांना खरं तर आतुरता लागलेली होती की पंढरीला कधी जायचं ती त्यांची वाट आता पूर्ण झालेली आहे आणि आजपासून हे सगळे वारकरी आहेत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पायी चालत पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। आज हा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी याच मंदिराच्या बाजूला असलेल्या इनामदार वाडा येथे सुद्धा मुक्कामी असणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, देहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।